हेलो दोस्तों, आप देख रहे हैं एमटीएन न्यूज। मैं हूं समीउद्दीन चिश्ती। आज की खास अपडेट है। औरंगाबाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आज विभागीय आयुक्त कार्यालय को निवेदन दिया गया। इस मौके पे जयवंत पाटिल, माजी मंत्री राजेश टूपे, शहर जिलाध्यक्ष खाजा मुड़े, जिलाध्यक्ष और महिला कांग्रेस के अध्यक्ष, ये सभी की मौजूदगी में विभागीय आयुक्त को निवेदन दिया गया और किसानों के जो हो रहे अन्याय अत्याचार को कहीं ना कहीं रोका जाए, आत्महत्याओं को रोका जाए, इसको लेकर के विभागीय आयुक्त से चर्चा की गई। बीमा योजना के बारे में केवाईसी नहीं हो रहा है, बैंक किसानों को लोन नहीं दे रही, इन कई मुद्दों को लेकर आज जयंत पाटिल और राजेश टूपे इन्होंने बहुत डिटेल्स में विभागीय आयुक्त को निवेदन दिया और बताया और कहा कि जल्द से जल्द इनके ऊपर, बैंकों के ऊपर कुछ कार्रवाई कीजिए और किसानों को राहत दीजिए। आप देखते रहिए एमटीएन न्यूज, हम और आपको अपडेट देते रहेंगे। जितके शॉट मिळते घेऊन हाँ चल ना बाबा। थँक्यू सर। ओके, थँक्यू सर। शांतता। आज माननीय जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या छत्रपती संभाजीनगरचे, त्यांनी इथल्या राष्ट्रवादीची टीमनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मोठ्या पद्धतीनं भेटी घेऊन सगळ्या प्रश्नांची जाणीव करून घेतली आणि त्याच्याच माध्यमातून एक निवेदन आम्ही आता दिलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने जे काही मागच्या वर्षीचं अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही, गावात 25% 30% अशा लोकांना अनुदान मिळालंय, भरपूर लोकांना अनुदान मिळालेलं नाही, विमा मिळालेला नाही, विम्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी त्यांचे फायदे करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक अटी शर्तीच्या माध्यमातून योग्य लोकांना गाळण्याचं काम केलं। त्याचबरोबर ह्या सगळ्या लोकांना न्याय दिला पाहिजे, कलेक्टर्सनी सगळ्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे असं आम्ही कमिशनर औरंगाबाद डिव्हिजनचे जे आहेत त्यांना आम्ही भेटलो। नंबर 2, सगळ्यात महत्त्वाचं ईजीएसचे कामं जे मोठ्या संख्येने मराठवाडाभर आणि महाराष्ट्रभर सुद्धा सुरू झालेले आहेत, गावागावात झालेत, त्याचे पैसे कामं कंप्लीट झाले, ईजीएस डेप्टी कलेक्टरनी ऑनलाईन केलं, परंतु कमिशनर ईजीएस जे असतात ते पैसे रिलीज करत नाहीत। कदाचित बजेटपेक्षा खूप जास्त कामं मंजूर झालीत की काय, परंतु पैसे लोकांना काम केल्यानंतर सुद्धा कुशलपण आणि अकुशलपण वेळेत मिळत नाही, हा पण एक महत्त्वाचा भाग आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पिण्याच्या पाण्याचं, जरी आज पाऊस थोडा लवकर सुरू झाला असला तरी अनेक गावांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाहीये, हा पण तेवढाच एक महत्त्वाचा भाग आहे। आणि म्हणून एकंदर अशा स्वरूपाचे आता जे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा जो विषय आहे तर त्या संदर्भात सुद्धा खूप अडचणी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्याबाबतचा सुद्धा उल्लेख या निवेदनामध्ये निश्चित प्रकारे आहे। अशा संदर्भाने इन जनरल शेतकरी आणि सामान्य लोक जे आज त्या ठिकाणी अडचणीत आलेत, बँका कर्ज देत नाहीत, पीक कर्ज, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं की सिबिल बघू नका, पण आज बँका सिबिल बघतातच आणि ते अजिबात ऐकत नाहीत। नंबर 2, जो काही टार्गेट दिलेला असतं डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटीमध्ये कलेक्टरनी, ते टार्गेट पूर्ण होत नाही, ते तर मिनिमम टार्गेट असतं ते पण पूर्ण होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनेक खात्यांना होल्ड केलं जातं, म्हणजे जरी अनुदान पाठवले
तरी सुद्धा अनुदानांचे पैसे सुद्धा होल्ड केले जातात। त्याचं कारण असं आहे की त्यांची कुठली तरी थकबाकी असली गरीब माणसाची तर त्या अनुषंगाने त्याचं खातं होल्ड केलं जातं। असं सामान्य माणसं खूप त्रस्त आहेत आणि या सगळ्या बाबतीत वर नुसत्या कोरड्या घोषणा चाललेल्या आहेत, त्या घोषणा न होता प्रत्यक्ष सामान्य माणसाला दिलासा मिळावा अशी अपेक्षा माननीय आयुक्त साहेबांकडून आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं केलेली। बोगस बियाणं आज दोन पद्धतीनं ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटच्या संदर्भाने अपेक्षा आहे। एक, बोगस बियाणं, नंबर 2 चढ्या दराने बियाणे विक्री करणं, नंबर 3 लिंकिंग पद्धतीनं माल निविष्ठा विक्री करणं। या संदर्भाने जे दुकानदार आज काम करतायत त्यावर शेती विभागाचा किंवा कृषी विभागाचा खूप कडक अंकुश असला पाहिजे आणि शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे हा जो काही त्रास सहन करावा लागतोय, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, तर त्या गोष्टींवर सुद्धा लक्ष असावं अशी अपेक्षा सुद्धा या ठिकाणी करण्यात आली। निश्चित प्रकारे शेवटी किसान आत्महत्या करतो याच कारणाने की त्याचे हे प्रश्न सुटत नाहीत। त्याला आज शाळेला पैसे नाहीयेत, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अडचणी आहेत, आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याजवळ पैसे नाहीयेत, शेतीमध्ये काही पिकलं नाहीये, म्हणून कर्जमाफी मिळावी आणि इन जनरलच हे जे काही शेतीशी संबंधित प्रश्न आहेत, कर्ज मिळण्याच्या संदर्भात, चांगला भाव मिळण्याच्या संदर्भात जे काही सत्तेवर येण्याच्या अगोदर आश्वासनं देण्यात आली की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ, ते हमी भाव मिळत नाहीयेत, हे अनुदान जे दिले जात आहेत ते वेळेत मिळत नाहीयेत, ह्या सगळ्याच अनुषंगाने शासनाने प्रशासनाची गती वाढवायला पाहिजे अशी आमची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली।